नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? छान मजेत ना? मी पण छान. आपल्याला करायचा आहे साखर आंबा. तर आंब्याच्या सीझनमध्ये असे नवीन नवीन काही पदार्थ केलेच गेले पाहिजे. आंबे धुवून घेतले स्वच्छ पुसून आणि त्याच्यावरची सालं काढून घेतली. आता आपण ते किसून घेऊया छानपैकी. मीडियम किसणीच्या आहे ना किसून घेऊया. आणि छान असे किसून घेतल्यावरती किसायला जरा मेहनत लागते. किसून घेतलं. आता आपण ते पिळून घेऊया. त्यातून छानपैकी ते पाणी काढून घेऊ आणि ते पाणी आपण वाया न घालवता हे करायचं. आता इथे घेतलं मी 2 मोठे चमचे तूप. तुपामुळे साखर आंब्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि लवकर खराब होत नाही. तर आता हे आपण पिळून घेऊया आणि पिळून घेतल्यानंतर त्यातलं जे पाणी निघणार आहे ते आपण फेकून देणार नाही आहे. ते पण्यासाठी वापरणार आहे. त्यात टाकायचे साखर, मीठ आणि थोडंसं काळी मिरी वगैरे. खूप छान असं लागतं ते पण. तर हे पिळून घेतलं. याच्यामुळे साखर आंबा खराब होत नाही आणि खूप जास्त आंबट लागत नाही. तर हे जवळजवळ माझं आहे अर्धा किलो. आणि आता अर्धा किलोच्या हिशोबाने साखर घेऊया. अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त असेल तर 2 वाट्या साखर घेत आहे मी. पहिले आंबा छान ते परतून घेतलं, किसलेला आंबा तुपात. आणि आता साखर टाकून घेतली आहे. छानपैकी त्याला परतवत आहे. तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते बघा. आता बऱ्यापैकी तयार होत आहे. बघा किती छान त्याला टेक्स्चर आलेलं आहे. अगदी सोनेरी सोनेरी दिसतो. खूप सुंदर असा साखर आंबा तयार झालेला आहे. आता आपण टाकत आहे. आता मी टाकून घेत आहे त्यात 4-5 वेलच्या थोड्याशा कुटून आणि एकजीव करून घेत आहे. तर बघा कसा झाला आपला साखर आंबा तयार. एकदम क्रीमी क्रीमी सोनेरी सोनेरी मऊसूद. खूप सुंदर असा चककतोय आणि बघता क्षणी खावासा वाटतो. आणि आपण हा कशासोबतही खाऊ शकतो मैत्रिणींनो. पोळीसोबत, भाजीसोबत, चपातीसोबत, पोळीसोबत आणि चपातीसोबत, भाकरीसोबत आणि ब्रेडसोबत अगदी जामसारखा लागतो. तर आता मी ते भरणी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली वाळवून आता मी त्यात भरून ठेवते आहे. तर भरून व्यवस्थित ठेवलं की ते खराब होत नाही. छानपैकी आता भरून ठेवते आणि थंड जागेवर भरल्यानंतर ठेवून द्यायचं. तर आपला आता साखर आंबा तयार झालेला आहे. आणि कसा दिसतो बघा छानपैकी ना. मी भरून ठेवला आहे. आता मी तो थंड जागेवर ठेवते कारण उन्हाळ्यामुळे खराब होऊ नये. तर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आणि असंच बनवत राहा. असेच व्हिडिओ